की लोकच या बाबतीत जागृत झाले पाहिजे. म्हणजे AI साक्षरता आणि नुसती साक्षरता चालणार नाही, तर AI सुशिक्षितता ही त्यासाठी गरजेची गोष्ट आहे. माणसाचा मेंदू आणि AI यांची जर स्पर्धा झाली तर त्याच्यात तो AI जिंकणारच नाही, कारण तो फास्टर आहे, त्याची गती अधिक आहे विचार करण्याची. तर मुलं स्वतःसाठी स्वतःचा विचार करण्याची कला, काही म्हणा त्याला देणगी, शक्ती, सामर्थ्य विसरून जाऊ शकते. प्रत्येक गोष्टीवरती ते AI वरती अवलंबून राहते. म्हणजे मी मित्र कुणाला करू, मैत्री ही एक नैसर्गिक भावना असते ना हो, हे सुद्धा ते AI ला विचारते. नमस्ते, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन मालिकेच्या अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपण जी चर्चा करीत होतो ती हेनरी किसिंजर आणि एरिक श्मिट यांच्या मुलाखतीवरती आधारित ती चर्चा होती आणि त्याच्यातनं एक निष्पन्न होत होतं त्या चर्चेतनं, त्या दोघांच्या मुलाखतीतनं किंवा त्या एकूण चर्चेतनं, की अगोदरच्या काळातला अनुभव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि आत्ता AI मधून निर्माण होणारे प्रश्न यांच्यात काही एक साम्य आहे. त्यामुळं तेव्हा अण्वस्त्रांचं नियंत्रण करण्यासाठी जे काही केलं, ज्या पद्धतीने केलं, तसं काही आत्ता करता येईल का, त्याच पद्धतीने करता येईल का, की अधिक काही वेगळ्या प्रकारची एखादी पद्धत वापरावी लागेल, शोधून काढावी लागेल, हा तो चर्चेचा मुद्दा होता. आणि हे जे नियंत्रण आहे ना, ते जास्त अवघड आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. तेव्हा अणुयुद्धाच्या संदर्भातला जो प्रश्न होता, अणुबॉम्बच्या, अण्वस्त्रांच्या उपयोगासंबंधीचा, तो फक्त त्या देशांच्या सरकारांपुरता मर्यादित होता. ते सगळं सरकारांच्या हातामध्ये असायचं. मग ते सरकार अमेरिकेचं असेल किंवा रशियाचं असेल किंवा आणखीन कोणाचं असेल. तसं आत्ता नाही. आत्ता हे AI नावाची जी गोष्ट आहे ना, ती इतकी सर्वव्यापक झालेली आहे की चीन जर सोडला, अर्थात, कारण चीनमध्ये बऱ्यापैकी सरकारी नियंत्रण आहे, पण एरवी जगभराचा विचार केला तर त्या AIच्या कंपन्या आहेत. कुणीही व्यक्तिगत स्तरावरती आपलं स्टार्टअप सुरू करू शकतो. इतका त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण नाही आणू शकणार आपण. मग काय केलं पाहिजे? उदाहरणार्थ त्याची ताबडतोबीची गोष्ट स्मिथनी वगैरे जी सुचवली आणि किसिंजरनी, की लोकच या बाबतीत जागृत झाले पाहिजेत. म्हणजे AI साक्षरता आणि नुसती साक्षरता चालणार नाही, तर AI सुशिक्षितता ही त्यासाठी गरजेची गोष्ट आहे. आणि मग त्याप्रमाणे जागोजागी जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये लहान लहान गट स्थापन झाले पाहिजेत AI संबंधी विचार करणारे, आणि त्यांनी काही गोष्टी लावून धरल्या पाहिजेत, 22 सगळ्या शक्यतांचा विचार करून. मग ते लावून धरणं सरकार दरबारी असेल किंवा वेगवेगळ्या त्या AI कंपन्यांच्या ऑफिस समोर असेल, हे त्यांनी करायला पाहिजे असं ते सुचवतात. आणि मग अशा प्रकारचे गट ऑलरेडी कार्यरत आहेत असंही श्मिटनी सांगितलेलं आहे. जसं ऑक्सफर्ड AI आणि इथिक्स स्ट्रॅटेजी ग्रुप, हे त्याने एक नाव दिलं. चीनमध्ये असे ग्रुप आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर असे हे ग्रुप झाले पाहिजेत आणि मग त्यांच्या मार्फत काही गोष्टी आपल्याला करता येतील. त्याचं कारण काय, म्हणजे हे इतकी इमर्जन्सी ज्याला म्हणतो आपण, ती काय म्हणून आलेली आहे? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जे त्यांनी स्पष्ट केलंय श्मिटनी, की एव्हरीथिंग इज गेटिंग फास्टर. द थिंग वी डोंट वॉन्ट इज वेपन्स दॅट आर ऑटोमॅटिकली लॉन्च बेस्ड ऑन देअर ओन अनालिसिस ऑफ द सिच्युएशन. म्हणजे आता उदाहरणार्थ अणुबॉम्ब जर सोडायचा झाला, कुठल्या टाकायचा झाला एखाद्या राष्ट्रावरती, तर तो कसा, कुठे, किती, याची सगळी चर्चा, परिस्थिती तिथली काय वगैरे वगैरे तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही जर या मॅनहॅटन प्रोजेक्टबद्दलचं जर लिखाण वगैरे पुस्तकं वाचली तर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे ओपेनहायमरच्या संदर्भामध्ये, की किती चर्चा अगोदरच्या काळात होत होती त्या शास्त्रज्ञांच्या ग्रुपमध्ये, सरकार आणि ही मंडळी, लष्कराचे लोक वगैरे वगैरे. अनालिसिस त्यांचं होतं, किती नुकसान होऊ शकेल, किती क्षेत्र बाधित होऊ शकेल वगैरे वगैरे वगैरे. तर आता इथे AI एनेबल्ड म्हणूयात आपण, अशी जर अस्त्र, बेसिकली जर अण्वस्त्र असतील,
तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, कुठल्या परिस्थितीत ती काम करणार, त्या परिस्थितीचं विश्लेषण आणि इतकंच नव्हे तर निर्णय सुद्धा जर AI घेणार असेल तर तो इतक्या वेगाने ह्या सगळ्या गोष्टी घडतील त्याची स्मिथला काळजी आहे. आणि माझ्या आठवणीप्रमाणे आपण मागच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये अमेरिकेतल्या एक संरक्षण शास्त्राच्या अभ्यासक एल्सा कनिया यांच्या संदर्भात चर्चा केली होती. आणि त्यांनी असं निदर्शनास आणलं की चीनची प्रवृत्ती जेव्हा त्याचं लक्ष इकडे वळालं, ते आपण पाहिलेलं आहे कसं वगैरे, तेव्हापासून त्याची प्रवृत्ती ही त्यांनी शब्द वापरला आहे की इंटेलिजंटायझेशन, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला धरून या सगळ्या कारवाया करणं. तर तसं जर झालं तर म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे तो मागाचा परत मुद्दा आला की रिझन आणि इंटेलिजन्स. आपण जेव्हा रॅशनलायझेशन म्हणतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. इंटेलिजंटायझेशनमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, काय अभिप्रेत आहे, एक स्पीड अभिप्रेत आहे, एक अशा प्रकारची कार्यक्षमता अभिप्रेत आहे की जी माणसाच्या बुद्धीमध्ये नाही. जेव्हा आपण एखाद्या संदर्भात रॅशनलायझेशनची गोष्ट करतो तेव्हा ती आपल्या आवाक्यातली आहे. म्हणजे आता आपण निदान एक तरी गोष्ट पाहिली पाहिजे की तो निर्णय घेण्यासाठी अगोदर रॅशनलायझेशन करायला पाहिजे. मग तो एकदा घेतल्यानंतर कदाचित उपयोग म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकाल, म्हणजे आपण घेतलेला निर्णय अधिक चांगल्या वेगवान पद्धतीने पुढे नेता यावा म्हणून. पण तसं न होता, तोच तर मुद्दा आहे ना आपला, की जणू काही तुम्ही विचाराची सुद्धा मुक्त्यारी, पॉवर ऑफ अटर्नी ही जर AI कडे दिली तर त्या परिस्थितीचं विश्लेषण हे सुद्धा तुमच्या हातात राहणार नाही. आणि डिसिजन ज्याला म्हणतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे, तीही तर त्याच्याकडे गेली तर त्याची भीती वाटते आहे कोणाला, एरिक स्मिथला. आता हे सांगत असताना ताबडतोब त्याची पुष्टी करतायत किसिंजर. त्यांचं म्हणणं असं आहे की बिकॉज द अटॅकर मे बी फास्टर दॅन द ह्युमन ब्रेन कॅन अनालाइज. म्हणजे ही आता माणसाचा मेंदू आणि AI यांची जर स्पर्धा झाली तर त्याच्यात तो AI जिंकणारच नाही, कारण तो फास्टर आहे, त्याची गती अधिक आहे विचार करण्याची. सो इट्स अ विशियस सर्कल. यू हॅव अन इन्सेंटिव्ह टू मेक इट ऑटोमॅटिक. पावर का ही सगळी प्रक्रिया ऑटोमॅटिक व्हावी आणि त्यासाठी AI वापरतो आपण असं आपल्याला वाटतं. बट यू डोंट वॉन्ट टू मेक इट सो ऑटोमॅटिक दॅट इट कॅन ऍक्ट ऑन जजमेंट यू माइट नॉट मेक. पण त्याचबरोबर तुम्हाला असंही वाटतं की ते इतकं ऑटोमॅटिक होऊ नये की त्यांनी स्वतःहून काहीतरी करावं. कारण त्यांनी स्वतःहून जर काही केलं तर ते कदाचित तुम्हाला न आवडणारं, तुम्हाला अभिप्रेत नसणारं, कदाचित तुम्हाला त्रासदायक ठरणारं, तुमचा तोटा करणारं सुद्धा असू शकेल. तर हा मुद्दा आहे. म्हणून म्हणणं काय यांचं की पहिल्यांदा ते युद्धामध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष द्या आणि त्यासाठी पूर्वी ज्या प्रकारे हे घडलं होतं नियंत्रण त्या प्रकारे करा. आणि म्हणून त्यासाठी परत व्यापक मुद्दा आला की किसिंजर काय म्हणणार की त्यासाठी एक फिलॉसॉफिकल फ्रेमवर्क पाहिजे ना, म्हणून या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग हा जर डायलॉगच झाला, म्हणजे ही नुसती मुलाखत नाही आहे, एक मुलाखत काय विचारतो एकाला असं नाही. तर किसिंजर आणि स्मिथ हे सुद्धा एकमेकांशी बोलतायत याच्यामध्ये. तर मुद्दा असा येतो. परत स्मिथ हे आणखीन स्पष्ट करून सांगतायत, सो देर इज नॉट डिस्कशन टुडे ऑन दिस पॉइंट बिटवीन द डिफरंट मेजर कंट्रीज. ते करण्याचं काम अण्वस्त्रांच्या संदर्भात किसिंजर करत होते. आता इथे कुणी नाही तसं करणार. अँड इट इज द ऑब्व्हियस प्रॉब्लेम. वी हॅव लॉट्स ऑफ डिस्कशन्स अबाउट थिंग्स which are human speed, but what about when everything happens too fast for humans? हे आपल्याला पेलवणारं नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक गंगावतरणाची कथा आहे की भगीरथ राजाने त्याच्या पितरांना मुक्ती मिळावी आणि ती गंगेच्या जलाने शक्य आहे, आणि गंगा तर इथं नव्हतीच, मुळात ती स्वर्गामध्ये होते. आता मग तिला इथे आणलं पाहिजे म्हणून तो हिमालयात गेला, त्यांनी काही तपश्चर्या वगैरे केली वगैरे, आणि मग गंगेने मान्य केलं यायचं. पण गंगा अशी म्हणाली की माझा वेग इतका, म्हणजे प्रपात इतका जोरकस असेल, जोरदार असेल की तो पृथ्वीला पेलणार नाही. मग काय करायचं? मग कुणीतरी असं असलं पाहिजे की जो ते घेईल, ती गंगा आपल्यात घेईल, आपल्या शिरावर घेईल. अगदी म्हणजे शिरावर त्याचा अर्थ जबाबदारी घेईल असाही त्याचा होतो, पण खरोखर फिजिकली. मग त्यावेळेला भगवान शंकर पुढे आले आणि गंगा जी अवतरली ती शंकराच्या मस्तकावरती, त्याच्या जटेत.
आणि मग शंकराने ती आपल्या पद्धतीने डायल्यूट करून ती पृथ्वीवरती प्रवाहित केली, असा तो मुद्दा आहे. तर हे आठवायचं कारण काय की तो वेग आपल्याला परवडणार नाही. जसा तो गंगेचा प्रपात, गंगेचं वरून अवतरण होणं पृथ्वीला झेपलं नसतं, म्हणून शंकराला मध्यस्थी करावी लागली, तसं इथे आहे. हे आपल्याला स्पीड झेपणार नाही. मग मग काय करायचं, म्हणजे हे जनरल स्टेटमेंट आहे. माणसाला झेपणार नाही म्हणजे काय, जर विचार नाही केला, उपाययोजना केली नाही तर. पण जर विचार केला त्या संबंधी उपाययोजना करण्याचा वगैरे वगैरे, तर कदाचित आपण त्याला काही ना काही प्रमाणात मॅनेज करू शकू, असा आशावाद ह्या दोघांनाही आहे. तर हा तो मुद्दा आहे. तर स्पीडचं काय की टू फास्ट फॉर ह्युमन्स, वी नीड टू ॲग्री ऑन सम लिमिट्स, म्युच्युअल लिमिट्स. परत तिथे आपण अणुबॉम्बच्या अण्वस्त्रांच्या इकडे जातो. हे म्युच्युअल लिमिट्स लक्षात घ्या, मान्य व्हावेत यासाठी किसिंजरने आपली शक्ती पणाला लावली होती, आणि शेवटी त्यांनी ते मान्य करायला लावले. विशेषतः रशिया आणि अमेरिका ही जी दोन अण्वस्त्रधारी राष्ट्र होती, ज्यांच्याकडून अणुबॉम्बचा उपयोग होण्याची शक्यता त्या काळात होती, त्या शीतयुद्धाच्या काळामध्ये. म्हणजे थोडक्यात काय की शीतयुद्धाला उष्ण युद्ध होऊ देऊ नये यासाठी किसिंजरनी प्रयत्न केले आहेत. म्हणून तसं म्युच्युअल लिमिट्स आपल्याला काहीतरी सगळ्यांच्या सहमतीने, म्हणजे एरवी शत्रुत्व असलं तरी ते मान्य करून सुद्धा, लक्षात घ्या, स्पर्धा मान्य करून सुद्धा, हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण तसं जर नाही केलं तर दोघांचाही नाश आहे. लक्षात घ्या, त्या मर्यादेत जर स्पर्धा केली तर कदाचित एकाचा नाश होईल, एक तरी राहील, हे मनुष्यजात टिकेल, कुठल्या काय वंशाची होईना. पण तसं जर नाही केलं तर दोघांचा, आणि दोघांच्या बरोबर इतरांचा सुद्धा, हा त्याच्यात म्हणजे युद्धमान राष्ट्रांच्या संदर्भात बोलतोय. तर काय लिमिट्स, कशासाठी लिमिट्स, कशावर लिमिट्स, ऑन हाऊ फास्ट दिस सिस्टीम्स रन, बिकॉज अदरवाईज वी कुड गेट इन टू अ व्हेरी अनस्टेबल सिच्युएशन. ही वॉर्निंग, हा इशारा एरिक श्मिट नावाच्या गुगलची उभारणी करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञाचा आहे, केवळ राजकारण करणाऱ्या एका हेनरी किसिंजर नावाच्या माणसाचं नाही. हे आपण समजून घ्या, आणि म्हणून ते महत्वाचं आहे. आता तो जो आहे मुलाखतकार, पत्रकार ज्याला म्हणतो आपण, त्यानं इथं श्मिटला बरोबर पकडलं आणि एक अत्यंत पर्टेनिंग, पिंचिंग असा प्रश्न उपस्थित केला. काय प्रश्न आहे की अहो, तुम्ही होता ना हे सगळं या स्पीडनी डेव्हलप करण्याच्या प्रक्रियेमध्ये, एआयच्या विकासामध्ये तुमचा सहभाग आहे. यू कॅन अंडरस्टँड हाऊ पीपल माइट फाइंड दॅट हार्ड सॉलो coming from you, because the whole success of Google was based on how much information could be delivered, how quickly. A lot of people would say, well, this is actually a problem that you helped bring in. सरळ सरळ तिथे मुलाखतकारांनी मुलाखत ज्याची घ्यायची, म्हणजे इंटरव्ह्यू म्हणतो आपण त्याला, फक्त इंटरव्ह्यू न ठेवता श्मिटला थेट बॉक्समध्ये उभं केलेलं आहे, पिंजऱ्यात उभं केलेलं आहे, की तुम्हीच होता ना हे इथपर्यंत आणण्याच्या प्रक्रियेमध्ये, माणसाच्या पेक्षा अधिक वेगानं. आता ह्याच्यावरती काय असू शकेल श्मिटची, तुम्ही कल्पना करा की माणसात एक प्रामाणिकपणा नावाची गोष्ट असावी लागते, सगळ्यांच्या मध्ये असते असे नाही, ती श्मिटमध्ये आहे. आणि म्हणून स्वच्छपणे ते म्हणतायत बघा. आणि हे जे आहे ना, ते आपण अक्षरशः आपल्या हृदयावरती कोरून ठेवावं की माणसाने जर चुका केल्या तर त्या कबूल करायच्या असतात. आय डिड, आय एम गिल्टी. म्हणजे हे एक प्रकारचं कबुली जबाब म्हणा, ऍडमिशन म्हणा, कन्फेशन म्हणा, फार तर अलॉंग विथ मेनी अदर पीपल. ते एकटेच नव्हते अर्थात. वी हॅव बिल्ड प्लॅटफॉर्म्स दॅट आर व्हेरी व्हेरी फास्ट, and sometimes they are faster than what humans can understand. That is a problem. म्हणजे नुसतं ह्युमन्स, माणसं त्याची बरोबरी त्याच्या स्पीडनी धावू शकणार नाहीत एवढं नाहीये, ते स्पीड त्यांना कळणारच नाही, त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कळण्याच्या सुद्धा, गाठण्याच्या तर सोडाच हो, कळण्याच्या सुद्धा. इतक्या स्वच्छपणे, प्रांजळपणे एरिक श्मिट आपल्याला हे सांगतात त्या मुलाखतीमध्ये. होय,
ते झालं तसं केलं खरं, पण त्याचं त्याला काय झालं तर होऊन गेलं. अँड आय एम व्हेरी कन्सर्न अबाउट दी मिसयूज ऑफ ऑल दीज टेक्नॉलॉजीज. म्हणून तर मला जास्त कन्सर्न आहे, माझी जास्त आस्था आहे त्याच्यामध्ये की अरे नाही, हे दुरुस्त करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. आय डिड नॉट एक्सपेक्ट द इंटरनेट टू बी यूज बाय गव्हर्नमेंट्स टू इंटरफिअर इन इलेक्शन्स. बघा काय काय दुरुपयोग सुरू झाले. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे जगभरच्या. लोक नंतरच्या काळात म्हणायला लागले कुठली तरी निवडणूक होती कुठल्या अमेरिकेतली आणि ती रशियातल्या लोकांनी नियंत्रित केली या साधनांचा वापर करून, अशी चर्चा आहे. तेव्हा आम्ही जेव्हा हे निर्माण केलं तेव्हा याचा उपयोग सरकारांनी वेगवेगळ्या देशातल्या निवडणुकीत करावा अशी आमची इच्छा नव्हती किंवा आम्हाला त्याची कल्पना नव्हती. थोडक्यात मुद्दा असा किंवा तो आमचा हेतू पण नव्हता. इट इज ट्रू दॅट वी डोंट अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन, हे मान्य आहे. तर हे गव्हर्नमेंटने असं करू नये असं म्हणजे करावं असं मला वाटत नव्हतं. इट जस्ट नेव्हर ऑकर टू मी आय वॉज रॉंग. आय डिड नॉट एक्सपेक्ट दॅट इंटरनेट वुड बी यूज टू पॉवर दी anti-vax movement in such a terrible way. I was wrong. I missed that. We were not going to miss the next one. We are going to call it ahead of time. आता ही चूक पुन्हा आमच्याकडनं होणार नाही. आम्ही तशी वेळ येण्याच्या आधीच सगळ्यांना सावध करायचा प्रयत्न करतो. हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. कसं झालेलं आहे की जेव्हा आपण सगळेच या साधनांचा किंवा या AI मधून उपलब्ध होणाऱ्या साधनांचा सर्रास उपयोग करतो, त्याचा धोका वगैरे आपल्याला काही कळायचा मार्ग नसतो. पण ह्या शहाण्या सुरत्या लोकांनी जे काही म्हटलंय ते आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि खरोखर ते म्हणतात त्याप्रमाणे AI संबंधीचे विचार करणारे गट स्थापन व्हायला पाहिजेत. आणि त्यांनी सतत, त्याला आपण वॉचफुल म्हणतो, काय करतायत कंपन्या, काय करतंय सरकार, इकडं लक्ष दिलं पाहिजे. हे या ठिकाणी आम्हाला जाता सांगावंसं वाटतं. असो, तर हे ते सांगतायत की माझी ती इच्छा नव्हती, अपेक्षा नव्हती, पण ते झालं. आय वॉज रॉंग, आय मिस दॅट वगैरे वगैरे वगैरे. आता 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 पाहावं काय, हे इंटरेस्टिंग आहे. आता हा प्रश्न पुढचा म्हणजे किसिंजर मुश्किल आहेत, तर तेच प्रश्न विचारतायत मुलाखतकाराऐवजी. इफ यू हॅड नोन व्हॉट वुड यू हॅव डन. तुम्हाला जर माहिती असतं खरंच असं काय होऊ शकेल तर तुम्ही काय केलं असतं. परत एकदा ट्रॅपमध्ये पकडलं. तर त्याच्यावरती स्मिथचं उत्तर पहा, आय डोंट नो. कुणास ठाऊक, मला माहित नाही. आय कुड हॅव डन समथिंग डिफरंट. पण हे नक्की मी काहीतरी वेगळं करू शकलो असतो. हॅड आय नोन इट 10 years ago आय कुड हॅव बिल्ट डिफरंट प्रॉडक्ट्स. मी वेगळ्या प्रकारची उत्पादनं केली असती, म्हणजे AIचीच केली असती पण वेगळ्या प्रकारची. कशी? आय कुड हॅव लॉबीड इन अ डिफरंट वे. मी वेगळ्या प्रकारे लोकांच्यात प्रचार केला असता, त्यांना एकत्रित आणलं असतं. आय कुड हॅव गिवन स्पीचेस इन डिफरंट वे. मी वेगळ्या पद्धतीने भाषणं केली असती. आय कुड हॅव गिवन पीपल दी अलार्म बिफोर इट हॅपन. हे सरकार किंवा आणखीन कुणी या गोष्टी करण्याच्या अगोदर मी लोकांना त्याचा इशारा दिला असता की असं होऊ शकतं, असं करू नका, बी वॉचफुल. आय डोंट ॲग्री विथ द लाईन ऑफ युअर आर्ग्युमेंट दॅट इट इज फॅटलिस्टिक. काही असं वाटतं की हे काहीतरी नियतीच घडवते असं, त्याच्यावरती सोपून द्यायचं. नाही नाही, असं नाही चालणार. वी डू रफली नो व्हॉट टेक्नॉलॉजी इज गोइंग टू डिलिव्हर. थोडीफार कल्पना आहे, अजिबात आपण त्या बाबतीत अज्ञानी आहोत असं नाही. वी कॅन टिपिकली प्रिडिक्ट टेक्नॉलॉजी प्रिटी ॲक्युरेटली विदिन अ 10 years होरायझन. 10 वर्षांनी काय होईल हे आपण सांगू शकतो. सर्टनली 5 years, निदान 5 वर्षाच्या होरायझनमध्ये नक्कीच. सो वी ट्राईड इन आवर बुक टू राईट डाऊन व्हॉट इज गोइंग टू हॅपन अँड वी वॉन्ट पीपल टू डील विथ इट. म्हणून आम्ही हे पुस्तक लिहिलं की राहिले 10 पण निदान 5 वर्षांच्या काळात तरी आपल्याला काय होऊ शकेल याची आम्ही तुम्हाला पूर्वकल्पना देऊ शकतो. आणि मग लोकांनी तिकडे लक्ष द्यावं आणि त्याचं काय करायचं हे ठरवावं, हे आम्ही सांगतो. आय हॅव माय ओन पेट आन्सर्स टू हाऊ वी शुड सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम्स. माझ्या स्वतःकडे काही त्याची उत्तरं आहेत. वी हॅव अ मायनर रेफरन्स इन दी बुक हाऊ यू कुड सॉल्व्ह मिसइन्फॉर्मेशन. चुकीची माहिती मिळू शकते, काय करायचं त्याचं, विच इज गोइंग टू गेट मच वर्स. And the way you solve that is by essentially knowing where the information came from cryptographically and then ranking so the best information is at the top. तर आपल्याला ती माहिती गाळून घेतली पाहिजे.
पहिल्यांदा, आणि ठरवलं पाहिजे की यातली खोटी कोणती आहे, त्यातल्या त्यात सत्याच्या जवळ जाणारी कोणती आहे. हा अनेक दुसरा मुद्दा आला. म्हणजे हा मुद्दा एपिस्टिमॉलॉजीचा आहे, हा मुद्दा थिअरी ऑफ ट्रूथचा आहे. इथं फिलॉसॉफी येते, हे लक्षात घ्या. आणि ते नेमकं होत नाही. म्हणजे आपण बघतो की नाही आजकाल की कुठलेही मेसेजेस लोक कुठेही फॉरवर्ड करतात, कोणाकडे खोट्या गोष्टी पसरवणारे, अफवा पसरवणारे गोष्टी. तर त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि म्हणून तर श्मिट इतक्या पोटतिडकीने या ठिकाणी सांगतायत. मग किसिंजर परत स्वतःच्या उत्तराकडे येतात. स्मिथला काय म्हणायचं ते त्यांनी काढून घेतलं. आय डोंट नो वेदर एनीवन कुड हॅव फोरसीन हाऊ पॉलिटिक्स आर चेंजिंग ॲज अ रिझल्ट ऑफ इट. आता पहा, हे झालं इतर गोष्टींच्या बद्दल. आता थेट मुद्दा आला पॉलिटिक्सचा, की जो यांचा आवडता विषय आहे. इट मे बी द नेचर ऑफ ह्युमन डेस्टिनी अँड ह्युमन ट्रॅजेडी दॅट दे हॅव बीन गिव्हन द गिफ्ट टू इन्व्हेंट थिंग्स. आता इथे थोडासा त्याचा एक तात्विक कल ज्याला म्हणतो आपण, मनुष्य जीवनासंबंधीचा विचार करण्याचा, ह्युमन कंडिशन्स बद्दलचा विचार करण्याचा कल, त्याला मी तात्विक कल अशा प्रकारे म्हटलं. की अशी शक्यता आहे की माणूस स्वभावतःच स्वरूपतःच किंवा माणसाचं दैव म्हणूयात, डेस्टिनी, त्याची नियती जी काय असेल ती, ह्युमन ट्रॅजेडी शब्द वापरला त्यांनी, की नवीन शोधून काढण्याची गिफ्ट, देणगी त्याला मिळाली एका बाजूला. पण त्याचबरोबर त्याला शिक्षा मिळालेली आहे. ती कोणती, की त्यातनं निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधून काढायची. ती शोधायला दुसरं कोणी येणार नाही. समजा ही देणगी त्याला देवाने दिली असेल असं गृहीत धरू आपण, अनेक धर्म समजतात त्याप्रमाणे, तर हे प्रश्न सोडवायला देव नाही येणार. किंवा हे प्रश्न उत्क्रांतीच्या माध्यमातून नाही सुटणार, कारण उत्क्रांतीची गती अत्यंत धीमी असते. इथे बुद्धीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, म्हणजे जसं प्रकाशाचं स्पीड सगळ्यात जास्त असतं म्हणतो ना आपण आईन्स्टाईनला धरून, तसं इथे हे जे स्पीड आहे ते उत्क्रांतीच्या कितीतरी पटीने आली की त्याच्यामुळं माणसाला ते गाठता येईल ही शक्यता नाही. म्हणून ही शिक्षा समजा आपण, असं त्याचा अर्थ आपण घ्यायचा. आय हॅड नो इन्सेंटिव्ह टू गेट इन टू एनी टेक्नॉलॉजिकल डिस्कशन. समजा की मला काही टेक्नॉलॉजी फारशी समजत नाही. इन माय 90s आय स्टार्टेड टू वर्क विथ एरिक. 90मध्ये त्यांनी एरिक श्मिट बरोबर काम करायला सुरुवात केली. ही सेटअप लिटिल सेमिनार्स ऑफ 4 or 5 पीपल एव्हरी 3 or 4 weeks. त्यानं त्यातले तज्ज्ञ एकत्रित आणले, 3-4 लोक एकत्र, आणि 3-4 आठवड्यातून सेमिनार्स, असे अनेक सेमिनार्स घेतले. वी वेर डिस्कसिंग these issues and we were raising many of the questions you raised here to see what we could do. At that time it was just argumentative. Then at the end of the period we invited Dan Hattenlocher, हे तिसरे त्यांचे, because he is technically so competent to see how we would write it down. Then the 3 of us met for a year. हे किती पेन स्ट्रिकिंग काम आहे हे पुस्तक लिहायचं. पुस्तकाचा आकार फार लहान आहे, पण त्याच्यातलं जे कंटेंट म्हणतो आपण, ठासून भरलेला आशय, तो फार महत्वाचा आहे. आणि तरी ते नम्रपणे सांगतात की आम्ही 5-10 वर्षापूर्वीच सांगतोय, तेवढंच आमचं होरायझन आहे, पुढे आणखीन काय होईल माहीत नाही. एव्हरी इयर देन द 3 of us मेट फॉर इयर एव्हरी संडे आफ्टरनून. प्रत्येक रविवारी दुपारी ते भेटायचे. सो दिस नॉट जस्ट पॉपिंग ऑफ, इट्स अ सिरियस सेट ऑफ कन्सर्न्स. आस्था ज्याला म्हणतो आपण, कन्सर्न म्हणजे, आणि सिरियस सेट ऑफ कन्सर्न, अत्यंत गंभीरपणे केलेला एक्सरसाइज आहे, आस्थांच्या पोटी केलेला आहे. आणि ती आस्था मानव जाती संबंधीची आहे, माणसाच्या अस्तित्वासंबंधी आणि माणसाच्या मनुष्यत्वासंबंधी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याला अर्थात मग पुढे नेतात त्या चर्चेला श्मिट. सो what we hope we have done is we have laid out the problems for the groups to figure out how to solve them. आम्ही तुमच्या पुढे, तुमच्या गटांच्या पुढे, सगळ्यांचं काम नाहीये, तुमच्या गटांच्या समोर प्रश्न ठेवलेले आहेत की तुम्ही सोडवायचे, तुम्ही उत्तरं त्याची शोधायची. अँड देर इज अ नंबर ऑफ देम. द इम्पॅक्ट ऑन चिल्ड्रेन, फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचा कसा वापर करायचा हे न कळण्याच्या वयात मुलांना हे जर मिळालं, दिलं, तर मुलं स्वतःसाठी स्वतःचा विचार करण्याची कला, काही म्हणा त्याला देणगी,
शक्ती, सामर्थ्य विसरून जाऊ शकतील. प्रत्येक गोष्टीवरती ते AI वरती अवलंबून राहतील. म्हणजे मी मित्र कुणाला करू, मैत्री ही एक नैसर्गिक भावना असते ना हो, हे सुद्धा ते AI ला विचारतील. तर हे अत्यंत महत्वाचं. आणि हे कोण सांगतायत तर श्मिट सांगतायत, लक्षात घ्या. द इम्पॅक्ट ऑन वॉर, युद्धावरती परिणाम, द इम्पॅक्ट ऑन सायन्स, द इम्पॅक्ट ऑन पॉलिटिक्स, द इम्पॅक्ट ऑन ह्युमॅनिटी. आता ह्युमॅनिटी म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी आल्या ना, पण तरी तपशिलाने ते सांगतायत की कुणी काही राहू नये, लक्षात घ्या. बट वी वॉन्ट टू से राईट नाऊ दॅट दोज दॅट इनिशिएटिव्ह नीड टू स्टार्ट नाऊ. इथं आत्ता त्याची सुरुवात झाली पाहिजे, ते श्मिट सांगतात. आणि मग तो शेवटचा प्रश्न किसिंजरला विचारला आणि श्मिटलाही विचारला की अहो, तुम्ही गेल्या 50 वर्षामध्ये जे काही केलं असेल ते काय केलं नेमकं, असं जर एखाद्याने गुगलला विचारलं तर काय उत्तर यावं किंवा त्यानं द्यावं असं तुम्हाला वाटतं. आणि इथे किसिंजर सांगतायत ते त्यांच्या आयुष्याचं सार आहे. दॅट आय मेड सम कॉन्ट्रीब्युशन टू द कन्सेप्शन ऑफ पीस. मी शांततेच्या संकल्पनेत काही योगदान केलं. आय वुड लाईक टू बी रिमेंबर्ड फॉर सम थिंग्स आय ॲक्च्युअली डिड ऑल्सो. काही गोष्टी मी केल्या, म्हणजे आता त्या चीनला इथे ओढणं वगैरे, मुख्य प्रवाहात, किंवा रशिया आणि अमेरिका यांच्यात काही एक करार करून देणं वगैरे. बट इफ यू आस्क मी टू सम इट अप इन वन सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर द्या, म्हणजे ते रॅपिड फायर म्हणतो तसा एका वाक्यात विचारलं तर येस, आय थिंक इफ यू लुक ॲट व्हॉट आय हॅव रिटन, इट ऑल वर्क्स बॅक टुगेदर टुवर्ड द सेम थीम. की मी जे लिहिले ते वाचा ना, त्याच्यात सगळे आहे आणि तो हाच थीम आहे, शांतता. आणि त्यासाठी मी लिहिलं आणि केलं, हे त्यांच्या 50 वर्षाचं सार आहे. आणि हे उद्दिष्ट घेऊन ते अखेरपर्यंत जगलेले आहेत. त्यांचं जे दुसरं पुस्तक ज्याचा आपण उल्लेख केला ते जेनेसिस, ते त्यांनी मृत्यूपूर्वी एक 15-20 दिवस फार तर अगोदर संपवलं असेल लिहून. आणि त्याच दरम्यान त्यांनी, त्याच्या आधी थोडे दिवस असेल कदाचित, ग्रॅहम ॲलिस बरोबर तो एक पेपर सुद्धा लिहिला की ज्याच्यात त्यांनी थेट अमेरिकेच्या आणि चीनच्या अध्यक्षांना अपील केलं. त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. येस. अँड मिस्टर स्मिथ त्यांनाही विचारलं तुमचं काय, व्हॉट वुड यू लाईक पीपल टू थिंक ऑफ ॲज युअर कॉन्ट्रीब्युशन टू द कन्सेप्शन ऑफ पीस. वेल, the odds of Google being in existence in 50 years, given the history of American corporations, is not so high. I grew up in the tech industry. हे जसे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक म्हणून वावरले आणि प्रत्यक्ष कृतिशील पुढारी कारभारी म्हणून वावरले, तसं यांचं नाही. हे त्या टेक इंडस्ट्रीमध्ये होते. विच इज अ सिम्प्लिफाईड वर्शन ऑफ ह्युमॅनिटी. मानवतेची अत्यंत सुलभ असलेली ती एक आवृत्ती आहे. का सुलभ का, कारण त्याच्यात फक्त तोच विचार केला जातो म्हणून सुलभ. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कॉम्प्लेक्स माणसाच्या जीवनातल्या, त्याचा विचार हे लोक करत नाहीत ना. म्हणून वी हॅव गॉटन रीड ऑफ ऑल दी पेस्की हार्ड प्रॉब्लेम्स. जे असे काय म्हणतात त्याला, वेक्सिंग प्रॉब्लेम म्हणतो आपण, त्रासदायक प्रश्न म्हणतो आपण, ते आम्ही कदाचित उत्तर शोधली असतील त्याची, पण ते टेक्नॉलॉजीमधली, राईट. आय होप आय हॅव ब्रीच टेक्नॉलॉजी अँड ह्युमॅनिटी. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आय हॅव ब्रीच्ड टेक्नॉलॉजी अँड ह्युमॅनिटी इन अ वे दॅट इज मोर प्रोफाउंड दॅन एनी अदर पर्सन इन माय जनरेशन. काय कॉन्फिडन्स आहे या माणसाला, काय कॉन्फिडन्स आहे. आणि तो प्रामाणिक आहे. जितक्या प्रामाणिकपणाने त्यांनी सांगितले की येस आय एम गिल्टी, तितक्याच प्रामाणिकपणे सांगतायत की आय हॅव ब्रीच्ड टेक्नॉलॉजी अँड ह्युमॅनिटी इन अ वे दॅट इज मोर प्रोफाउंड दॅन एनी अदर पर्सन इन माय जनरेशन. हॅट्स ऑफ. हे एरिक श्मिटला आपल्याला हॅट्स ऑफच करावे लागतात. आणि इथे ती मुलाखत संपते. आता याच्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण करायची गरज नाही. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की प्रश्न किती गंभीर आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन, विशेषतः तत्वज्ञानाचे अभ्यासक असणाऱ्या किंवा म्हणवणाऱ्या किंवा म्हटल्या जाणाऱ्या सगळ्यांना, की त्यांनी तुमच्यावर जास्त जबाबदारी ठेवलेली आहे.
तेव्हा हे वेगवेगळ्या सेमिनारमध्ये जाऊन चर्वित चर्वण जुन्याच विषयांचं परत परत करायला हरकत नाही, कारण तो करिअरचा मुद्दा असतो. पण त्याच्या बाहेर पडून तुम्हाला इकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्या मानवतेची मदार या लोकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे. धन्यवाद. युद्धस्य वार्ता रम्या हा एक प्राचीन सुभाषिताचा भाग आहे. ऐकायला वाचायला बऱ्या वाटतात कहाण्या युद्धाच्या, परंतु प्रत्यक्ष युद्ध हे संहारक असतं. हे केव्हा लिहिलं गेलं असेल की जेव्हा अणुशक्ती वगैरे काही नव्हतं, अण्वस्त्र नव्हती, AI नव्हतं. आता तर अण्वस्त्र आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ती अधिक शक्तिशाली झालेली आहेत AI मुळं. त्यामुळं आत्ता युद्ध करणं हे कोणालाच परवडणार नाही. पराभूत होईल त्याला तर नाहीच परवडणार, परंतु जिंकणारालाही परवडणार नाही, किंवा जगाला परवडणार नाही. म्हणून काही लोक युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे एक किसिंजर आहेत हे आपल्याला माहिती आहे, दुसरे आहेत किसिंजरचे सहकारी ग्रॅहम अलिसन. त्या दोघांनी काय नेमकं केलं, चीन आणि अमेरिका या महासत्तांचं युद्ध होऊ नये याची आपण चर्चा करणार आहोत.